दापोली तालुक्यातील पाडले येथे सुरू असलेल्या लोढा बिल्डरच्या कामामुळे गावातील नागरिकांना धोका निर्माण झाल्याने येथील नागरिक आता भयभीत झाले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना दापोली यांच्या वतीने शनिवारी 10 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या उपस्थितीमध्ये दापोली तालुक्यातील पाडले या गावात डोंगर उतारावर सुरू असलेल्या लोढा प्रकल्पाची पाहणी करण्यात आली आणि यावेळी स्थानिक नागरिकांनी होणाऱ्या त्रासाबद्दलची माहिती देखील दिली। उपसरपंच सेजल मयेकर, सदस्या उषा पालशेतकर, वैष्णवी बोरकर, अस्मिता हुमणे आणि उपस्थित नागरिकांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाच्या तक्रारींचा पाढा यावेळेस वैभवजी खेडेकर यांच्या समोर वाचला। दरम्यान प्रकल्प ठिकाणी पाहणी करून झाल्यानंतर कर्मचारी राहुल शुक्ला यांना गावातील नागरिकांना त्रास होणार नाही तसेच ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन काम करावे असे सांगण्यात आले। यावेळी उपजिल्हा अध्यक्ष आणि माजी नगरसेवक सचिन गायकवाड, तालुका अध्यक्ष नितीन साठळे, शहर अध्यक्ष साईराज देसाई, उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरिवले, शहर सचिव हाफिज महालदार, उपशहराध्यक्ष अरविंद पुसाळकर, महाराष्ट्र सैनिक मयूर काते आणि महाराष्ट्र सैनिक विजय चव्हाण कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी आज दापोली तालुक्यातील अंजारले शेजारील पाडले या गावामध्ये आलोय आणि पाडलेच्या या निसर्गरम्य ठिकाणी लोढा बिल्डरचा एक मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी होतोय। त्याच्यामध्ये 400-500 बंगले आणि मोठे अपार्टमेंट या ठिकाणी आहेत। हा प्रोजेक्ट करत असताना काही काळजी या लोढा बिल्डरच्या प्रशासनाने या ठिकाणी घेतली नाही आणि म्हणून परवाच्या पावसामध्ये, मोठ्या पावसामध्ये या गावामध्ये अनेक जे नैसर्गिक जलप्रवाह आहेत त्यांनी मार्ग बदलल्यामुळे या गावच्या अनेक पिण्याच्या पाण्याच्या विहिरी याच्यामध्ये माती गेली, चिखल गेला आणि त्या पिण्यायोग्य राहिल्या नाहीत। त्यानंतर अनेक मध्ये किंवा म्हणा पाईपामध्ये पाणी गेल्यामुळे रस्ते खराब झाले आणि जाण्या येण्याची रहदारी बंद झाली। अनेक ठिकाणी ज्या वेळेला महिला या ठिकाणी कपडे धुण्यासाठी येत असताना त्या ठिकाणी मोठे दगड येऊन पडले। सुदैवाने त्या ठिकाणी जीवितहानी झाली नाही। तर या ठिकाणी मी या प्रोजेक्टला भेट दिली असल्यानंतर या प्रोजेक्टचे हेड शुक्ला यांना या ठिकाणी भेटलो आणि त्यांना इथली परिस्थिती दाखवली। ज्या ठिकाणी संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे, ज्या ठिकाणी पाईप टाकण्याची आवश्यकता आहे, ज्या ठिकाणी रस्ता करण्याची आवश्यकता आहे, ज्या विहिरीमध्ये पाणी दूषित झाले त्याची व्यवस्था करण्यासंदर्भात आणि ग्रामपंचायत रस्ता जो बंद केला होता तो खुला करण्यासंदर्भात त्या ठिकाणी सूचना दिल्या आहेत आणि ह्या सगळ्या सूचना त्यांनी मान्य केल्या आहेत। माझ्याबरोबर या ठिकाणी या गावच्या उपसरपंच सेजल मयेकर आहेत आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आहेत। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी आलोय। मी राजसाहेबांचा सैनिक आहे आणि या सूचना मी या लोढा बिल्डरांना दिलेल्या आहेत। जर ह्या सूचनांचं पालन या लोढा बिल्डरांकडून झालं नाही तर भविष्यात या लोढा बिल्डरचा आणि आमचा संघर्ष या ठिकाणी असेल। हा संघर्ष होऊ नये यासाठी त्यांनी त्याची काळजी घ्यावी आणि आम्हाला या ग्रामस्थ जे काळजीमध्ये आहेत, कधीही या कोकणामध्ये माईन सारखा प्रकार होऊ शकतो, या गावामध्ये तळीयासारखा प्रकार होऊ शकतो किंवा वायनाड सारखा परिस्थिती या ठिकाणी होऊ शकते। ती होऊ नये यासाठी आम्ही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। या ग्रामस्थांच्या सूचनांचं पालन, ग्रामपंचायतीच्या सूचनांचं पालन त्यांनी करावं अशा सूचना त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि या ठिकाणी ते सुधारणा करतील। जर का भविष्यात सुधारणा झाली नाही तर त्यांचा आमचा संघर्ष या ठिकाणी अटळ आहे। धन्यवाद। नमस्कार, आज आमच्या पाडले गावामध्ये खेडेकर साहेब, वैभवजी खेडेकर साहेब आलेले आहेत। ते खास आमची सगळी होणारे हाल, आम्हाला होणारे त्रास हे सगळं लक्षात घेऊन ते खास या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी आलेले आहेत। त्यांनी आता इकडची सगळी परिस्थिती बघितलेली आहे की आमच्या पाण्याच्या विहिरी दूषित झाल्या आहेत, जंगलतोड केलेली आहे, त्यांनी प्लॉटिंग या माणसांनी कसं केलेलं आहे, त्यामुळे गावकऱ्यांना कशा प्रकारे त्रास होत आहे। त्यांनी सगळ्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे तुम्ही गाववाल्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या। त्यांनी इथे येऊन जी माहिती दिली आणि आमचा त्रास समजून घेतला त्याबद्दल खरंच त्यांचे आभार। सेफ्टीसाठी सरने जो बोलले आपलं करून देतो ग्रामस्थांना आणि जो काम बोलले तो करून देतो। विहिरीपाशी आपलं विहिरीचे पाणी जो बंद होतं त्याच्यासाठी आणि वॉल आहे तिथे आणि क्रॉसिंग, वॉटर क्रॉसिंगचे पाईप टाकून देतो, रोडचे काम करून देतो।